सर्वप्रथम न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वप्रणाली ही जी विचारधारा आहे, या विचारधारेच्या संबंधात आमचे सर्व महामानव, या महामानवांच्या विचारांना विनम्र अभिवादन. संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण येत्या 26 जानेवारीला भारतीय गणतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिवस, लोकसत्ताक दिवस साजरा करत आहोत. भारतीय संविधानाची 75 वर्ष आणि भारतीय गणतंत्र प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय जनतेला अनेक हार्दिक मंगलमय सदिच्छा. आज आपण आपल्या या मीडियाच्या माध्यमातून आपल्या टीमनं या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्यासाठी मला निमंत्रित केलं, याबद्दल आपल्या मीडिया टीमचे सर्वप्रथम अनेक अनेक आपणाला धन्यवाद. आजचा जो विषय आहे, हा विषय भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आहे, गणतंत्र व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आहे, प्रजासत्ताक व्यवस्थेच्या आणि लोकशाही प्रणालीच्या संदर्भामध्ये आहे. या विषयाची सुरुवात करत असताना, किंबहुना कोणत्याही विषयाची सुरुवात करत असताना चर्चेसाठी मला असं वाटतं, त्या विषयाची परिभाषा ही महत्वाची असते. आपली लोकशाही ही संसदीय प्रणाली आहे, तेव्हा आपण सुरुवात ही लोकशाहीच्या व्याख्येपासून करूया. लोकशाहीची व्याख्या म्हटलं की आपल्याला काय आठवतं? अब्राहम लिंकनने दिलेली व्याख्या, डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. पण ही जी व्याख्या आहे ही अमेरिकेच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे त्यांच्या देशामध्ये, खास करून उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका यांच्यामध्ये काही संघर्ष सुरू होता आणि अब्राहम लिंकन यांनी त्या पार्श्वभूमीवर ही व्याख्या त्यांच्या देशासाठी ही सांगितली. भारतासाठी, भारतीय संसदीय लोकशाहीसाठी जी लोकशाहीची परिभाषा आहे ती आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी, आपल्यासाठी जी व्याख्या दिलेली आहे ती आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, लोकशाही म्हणजे काय? डेमोक्रेसी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी? The method and form of the government, the method and form of the government that brings the revolutionary changes in the economical and social life of the people without bloodshed. It is our associated living. रक्तपाताशिवाय जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक परिवर्तन घडविणारी शासन प्रशासन व्यवस्था म्हणजेच लोकशाही होय. ती आपली सहजीवनाची व्यवस्था आहे. खून बहाए बगैर जनता के आर्थिक तथा सामाजिक जीवन में क्रांतिकारक आमूलाग्र परिवर्तन लाने वाली शासन प्रशासन प्रणाली को लोकतंत्र कहते हैं. यह हमारे सहजीवन की व्यवस्था है. तेव्हा ही जी लोकशाहीची व्याख्या आहे आपल्या भारतीय गणतंत्र प्रणालीसाठी ही अतिशय महत्वाची आहे. याच्यामध्ये काय आहे तर ही आपली सहजीवनाची व्यवस्था आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्व प्रणालीच्या आधारावर असणारी आपली सहजीवनाची व्यवस्था आहे. या व्यवस्थेची एक पूर्व शर्त आहे, जे काय करायचं ते शांततेच्या मार्गाने करायचं, रक्तपाताशिवाय. आणि कशासाठी करायचं? भारतीय जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये. म्हणजे कुणासाठी करायचं? भारतीय जनतेसाठी. भारतीय जनतेचं आर्थिक आणि सामाजिक जीवन याच्यामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक परिवर्तन घडविण्यासाठी ही आपली लोकशाही आहे. आणि त्याच्यासाठी शासन प्रशासन आहे, त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे. ही अशी आपली व्यवस्था, सहजीवनाची व्यवस्था म्हणजेच आपली लोकशाही आहे, ज्याचा आधार आहे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. भारतीय संविधानाचं जे प्रियांबल आहे, प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक
आम्ही भारताचे लोक काय करू इच्छितो? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्व प्रणालीच्या आधारे समाज आणि राष्ट्राची निर्मिती करू इच्छितो. त्यासाठी आम्ही भारतीयांनी काय केलं की हे संविधान हे निर्माण केलं आणि ते स्वतः प्रत अर्पण केलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, भारतीय जनतेच्या वतीनं संविधान लिहिलं, ते संविधान सभेला सादर केलं आणि भारतीय जनतेनं संविधान हे स्वतः प्रती अर्पण केलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू झालं. 26 जानेवारी 1950 हा पहिला प्रजासत्ताक दिवस भारतीय जनतेनं संविधानाचं स्वागत करण्यासाठी पहिला गणतंत्र दिवस अतिशय हर्ष उल्हासामध्ये 26, 27, 28, 29 जानेवारी 1950 असा सलग 4 दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला. म्हणजे पहिला प्रजासत्ताक दिवस भारतीय जनतेनं संविधानाचं स्वागत करण्यासाठी एक राष्ट्रीय पर्व म्हणून हर्ष उल्हासामध्ये मोठ्या आनंदानं साजरा केला. तेव्हा ही जी पार्श्वभूमी आहे भारतीय गणतंत्र आणि प्रजासत्ताक दिनाची, ही अतिशय महत्वाची आहे. आणि त्या संविधान लागू होण्याच्या दिवसापासून आजपर्यंत 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मग या 75 वर्षामध्ये काय घडलं, आज काय घडत आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचा भारत हवा आहे, आपलं राष्ट्र हवं आहे. भारत हे राष्ट्र, नेशन आणि नेशन बिल्डिंग, बाबासाहेब असं म्हणतात की नेशन बिल्डिंग इज अ कंटिन्युअस अँड डायनॅमिक प्रोसेस. राष्ट्र निर्माण ही प्रक्रिया आहे, ती गतिमान अशी प्रक्रिया आहे, ती सातत्यपूर्ण चालणारी गतिमान प्रक्रिया आहे. नेशन बिल्डिंग याच्यामध्ये राष्ट्र ही एक भावना आहे. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र. व्यक्तीला त्याचा परिवार असतो, प्रत्येक परिवार आणि समाजाला, प्रत्येक व्यक्तीला आपला एक समाज असतो आणि या समाजाचं, भारतीय समाजाचं राष्ट्र. मग समाज म्हणजे काय? तर व्यक्ती आणि व्यक्तींचा समूह, अनेक लोकांचा समूह, लाखो करोडो लोकांचा भारतीय म्हणून समूह, असे आम्ही करोडो भारतीय. आमचा उद्देश एक असला पाहिजे, आमचं उद्दिष्ट एक असलं पाहिजे, आमची भावना एक असली पाहिजे, आमची वेदना, आमची सहवेदना, आमची संवेदना, अर्थात आमच्यामध्ये आम्ही भारतीय म्हणून असणारी एकात्मतेची भावना. असा हा आमचा एकात्म समाज. आणि या समाजाचं इंडिया, दॅट इज अ भारत, हे आमचं राष्ट्र. तेव्हा हे राष्ट्र याची संकल्पना पहिल्यांदा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी मांडली. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले काय म्हणतायत की ही एकात्मतेची भावना काय करते, समाजातल्या प्रत्येकामध्ये एकमय होण्याची भावना आहे. म्हणजे समाजातील प्रत्येक घटकानं एकमय होणं म्हणजे राष्ट्र. राष्ट्राची व्याख्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सांगितली. तेव्हा खऱ्या अर्थानं भारताचे राष्ट्रपिता, ज्यांनी राष्ट्र ही संकल्पना आणि परिभाषा दिली, ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. एकमय होणं, समाजातल्या प्रत्येक घटकानं, खास करून वंचित, शोषित, पीडित घटकानं. मग ही प्रक्रिया कशी आपल्याला गतिमान करता येईल, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण दिलं पाहिजे, विचार करण्याच्या लायक बनवलं पाहिजे, उच्च शिक्षण दिलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. असं जर झालं तर समाज हा आपल्या बुद्धीनं विचार करेल. बुद्धिजीवी समाज घटक, जास्तीत जास्त बुद्धिजीवी प्रत्येक समाज घटकामध्ये निर्माण होतील आणि राष्ट्र निर्माण होईल.
म्हणजे राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये एकात्मतेची भावना महत्वाची आहे, एकमय होणं महत्वाचं आहे आणि बुद्धीचा विकास होणं महत्वाचं आहे. एकमय होऊन विचार करण्याच्या पात्रतेचं बनणं आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण याची व्यवस्था निर्माण करणे हे राष्ट्र निर्माण कार्याची पूर्वशर्त आहे. तेव्हा या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला दिल्या. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि लोकशाही दिली आणि ही लोकशाही भारतीय जनतेला समजावून सांगण्याची योजना बनविली. त्यासाठी त्यांनी भारतीय जनतेला खुलं पत्र लिहिलं आणि हे खुलं पत्र लिहिण्याच्या अगोदर हा संदेश देण्याची प्रक्रिया बाबासाहेबांनी 4 वर्ष राबविली. 22 डिसेंबर 1952 आपल्या पुण्यामध्ये शिवाजीनगर न्यायालयामध्ये न्यायाधीश, वकील, विद्यार्थी, कायद्याचे विद्यार्थी यांची एक मोठी कॉन्फरन्स भरली होती. या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रमुख पाहुणे म्हणून, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आणि जागतिक लोकशाही व्यवस्थेचे एक सर्वश्रेष्ठ तज्ञ म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी या लिगल एक्सपर्ट लोकांच्या समोर पहिल्यांदा ही लोकशाहीची परिभाषा सर्वांना समजावून सांगितली. त्यानंतर प्रश्नोत्तरं झाली. अशाच प्रकारचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर असे कार्यक्रम झाले. याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम झाले, दिल्लीमध्ये झाले, बँगलोरमध्ये झाले, त्या काळातलं मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईमध्ये झाले, पंजाबमध्ये काही कार्यक्रम झाले. प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांनी जवळपास 1952 ते 1956 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकशाहीची व्याख्या ही भारतीय जनतेला समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आणि त्यानंतर भारतीय जनतेला उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी लोकशाहीची परिभाषा आपण सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितली ती मांडली. The method and form of the government that brings the revolutionary changes in the economical and social life of the people without bloodshed, it is our associated doing. या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये, 75 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्की काय घडलं, आज काय घडत आहे आणि भविष्य आपल्याला कसं हवं आहे या संदर्भामध्ये आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे इतिहासाचं आकलन, वर्तमानाची समज आणि भविष्याची दृष्टी, उज्ज्वल भविष्याची दृष्टी याचा विचार करत असताना आपल्याला आपलं उद्दिष्ट बनतं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती. मग राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. आता ही जी तत्वप्रणाली आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही काय फक्त भारतापुरती मर्यादित आहे का? संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून असं घोषित करण्यात आलेले आहे की सदस्य देश, संयुक्त राष्ट्रसंघाचे मेंबर कंट्रीज त्यांच्या देशामध्ये जर या तत्वप्रणालीच्या आधारे कार्यरत असतील तर संयुक्त राष्ट्र संघ हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. याचाच अर्थ भारतीय संविधानाची तत्वप्रणाली ही आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून ती आता संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून जगाची विचारधारा बनलेली आहे. आणि भारतामध्ये आज काय स्थिती आहे? भारतामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती अतिशय वेदनादायी आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आम्ही अमानवी देश ठरत आहोत. वेगवेगळे जे मापदंड आहेत या मापदंडानुसार खास करून शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय, सामाजिक समता, सामाजिक बंधुता या मापदंडानुसार आमची लोकशाही समाधानकारक नाही. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आमची लोकशाही ही बिघडलेली लोकशाही या सत्रामध्ये मोडते. इतर काही निकषानुसार आमची लोकशाही ही निवडणुकीतून निर्माण झालेली हुकुमशाही आहे की काय या निकषामध्ये जाते. तेव्हा
संविधानाचे निकष, राष्ट्रीय पातळीवरचे मापदंड, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निकष यानुसार आजची परिस्थिती हवालदिल करणारी परिस्थिती आहे. भारतीय संविधान हे राष्ट्र निर्माण प्रक्रिया म्हणजे संविधानाच्या माध्यमातून राष्ट्राची निर्मिती, सर्वश्रेष्ठ राष्ट्राची निर्मिती यासाठी सर्वश्रेष्ठ दस्तावेज आहे. म्हणजे एकीकडं आमच्याकडं देशातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे आणि त्याच वेळी आमची व्यवस्था कोलमडत चाललेली आहे. याचं प्रमुख कारण संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये आम्ही भारतीय म्हणून अपयशी ठरलेलो आहोत. आमची लोकशाही बिघडलेली लोकशाही बनलेली आहे. कारण आमच्या ज्या लोकशाहीच्या संबंधातल्या व्यवस्था आहेत या व्यवस्था बिघडलेल्या आहेत. लोकशाहीचे 4 आधारस्तंभ मानले जातात. पहिला म्हणजे ज्या ठिकाणी कायदे बनतात ती संसद. संसदेमध्ये कायदे बनतात. कायद्याची अंमलबजावणी कार्यपालिका करते. कायद्याची व्याख्या आणि इंटरप्रिटेशन हे कार्य न्यायपालिकेचं कार्य आहे. आणि याविषयी प्रबोधन करणे, जागृती करणे हे कार्य प्रसार माध्यमांचं आहे. जेव्हा आमची लोकशाही ही बिघडलेली लोकशाही या सदरामध्ये मोडते, याचाच अर्थ आमच्या लोकशाहीचे हे 4ही प्रमुख महत्वाचे स्तंभ हे बिघडलेले स्तंभ आहे. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम यांच्याकडे ही जबाबदारी जाते. मग याच्यावर मार्ग कसे काढायचे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये आहोत. संसदीय प्रणालीमध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली असते अर्थातच निवडणुका. निवडणूक ही संसदीय व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाची बाब आहे. दुसरी महत्वाची गोष्ट असते या निवडणुका लढण्यासाठी पक्ष संघटना, मजबूत पक्ष संघटना, मान्यता प्राप्त पक्ष संघटना. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे या पक्ष संघटनेला मिळालेलं बहुमत. तेव्हा इलेक्शन्स, पॉलिटिकल पार्टी आणि मेजॉरिटी बहुमत. कोणत्या प्रकारचं बहुमत? आपलं राष्ट्र हे कल्याणकारी राष्ट्र आहे म्हणजे कल्याणकारी बहुमत. क्रिएट युअर मेजॉरिटी, क्रिएट युअर वेलफेअर मेजॉरिटी. आपलं बहुमत निर्माण करा, आपलं कल्याणकारी बहुमत निर्माण करा, तरच आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतो. मग आज आपण फुले शाहू आंबेडकर या महामानवांचे अनुयायी, त्यांच्या विचारधारेचे पाईक जेव्हा आपण स्वतःला समजतो तेव्हा आपण या 3ही संसदीय प्रणालीमधील महत्वाच्या गोष्टी याच्यावर गंभीरपणे चिंतन केलं पाहिजे. आज निवडणूक व्यवस्थेमध्ये आजच काय मागच्या अनेक वर्षामध्ये 1950 पासून आजपर्यंत किंवा मागच्या 25 वर्षामध्ये जरी विचार केला तरी सुद्धा निवडणूक व्यवस्थेमध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे आम्ही अपयशी ठरलेलो आहोत. आमच्याकडं मान्यता प्राप्त पक्ष संघटना अस्तित्वात नाही. त्याचे काही निकष आहेत, अनेक निकष आहेत. समजण्यासाठी फक्त एकच सांगतो की सभागृहाच्या संख्येच्या 3% जर सदस्य त्या सभागृहामध्ये असतील तर आपली संघटना, पक्ष संघटना मान्यता प्राप्त होते. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर 288 सदस्य असतील तर 9 सदस्य विधानसभेमध्ये ज्या पक्ष संघटनेचे असतील, किमान 9, तर ती पक्ष संघटना ही मान्यता प्राप्त पक्ष संघटना बनते. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी म्हणता येईल अशी पक्ष संघटना अस्तित्वात नाही. भारतीय संसदेमध्ये जे काही आपल्याला 17, 18, 19 हे संसद सदस्य असणं आवश्यक आहे ते तशी पक्ष संघटना अस्तित्वात नाही आजच्या तारखेला. याचा अर्थ भारतीय संसदीय प्रणालीमध्ये महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे असणारे लोक आणि त्यांची पक्ष संघटना अस्तित्वात नाही. हे कटू सत्य ही एक वास्तविकता आहे. मग संसदीय प्रणालीमध्ये निवडणुका, पक्ष संघटना या आमच्या विचारांच्या अस्तित्वात नाही. का नाही? कारण आम्ही आमचं बहुमत निर्माण करू शकलेलो नाही. बहुमत निर्माण करणं म्हणजे कोणतं बहुमत निर्माण करणं? कल्याणकारी बहुमत निर्माण करण्याची आमच्याकडे योजना नाही, संविधान अंमलबजावणी कृती कार्यक्रम नाही आणि देश चालवण्याची आमच्याकडे कुठलीही व्यवस्था किंवा एक्सपर्टाईज नाही, असा त्याचा अर्थ होतो. देश चालविणे, मी एक साधं उदाहरण नेहमी देत असतो. आपल्याला जर कार ड्रायव्हिंग शिकायचं असेल, जर आपल्याला वाहन चालवायचं असेल, ड्रायव्हिंग शिकायचं असेल, तर जेव्हा सुरुवातीला काय करायला लागतं? ड्रायव्हिंगचा क्लास लावावा लागतो. तोपर्यंत आपल्याला ऍक्सिलरेटर काय असतं, ब्रेक काय असतं, क्लच काय असतं, स्टेअरिंग कसं हँडल करायचं काहीही माहित नसतं. मग आपण 21 दिवसाचा क्लास लावतो, 21 दिवस प्रशिक्षण घेतो आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर तोपर्यंत 6 महिन्याचं आपल्याला कच्चं ड्रायव्हिंग लायसन मिळतं, ज्याला आपण लर्निंग म्हणतो. आपण लर्निंग हा बोर्ड लावून 6 महिने गाडी चालवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कायम स्वरूपाचं ड्रायव्हिंग लायसन मिळतं. म्हणजे कार चालवण्यासाठी आपल्याला किमान 21 दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. देश चालवायला केवढं प्रशिक्षण लागतं? भारतासारखा खंडप्राय देश चालवण्यासाठी आपल्याला किती प्रशिक्षण लागेल? आणि मग ही प्रशिक्षणाची व्यवस्था आम्ही का निर्माण करत नाही? आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रशिक्षण व्यवस्थेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. बाबासाहेबांनी ही पॉलिटिकल ट्रेनिंगची व्यवस्था 3 वेळा राबवली. ब्रिटिश असताना, ब्रिटिश जाताना, ब्रिटिश गेल्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर. ब्रिटिश असताना बाबासाहेबांनी इन्स्टिट्यूट निर्माण केलं, डिप्रेस क्लासेस इन्स्टिट्यूट. ब्रिटिश जात असताना साधारण 1942 ते 47 दरम्यान बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांनी, युवकांनी राजकारणामध्ये यावं यासाठी स्टुडंट पार्लमेंटची निर्मिती केली. आणि संविधान लागू झाल्यानंतर बाबासाहेबांनी संकल्पना मांडली द ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स 1956 ला. परंतु 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि द ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स ही जी संकल्पना, ही जी संस्था आहे, 1956 नंतर आजपर्यंत प्रभावीपणे आम्ही विकसित करू शकलो नाही. त्यामुळे देश चालवण्याचं प्रशिक्षण, संविधानाची अंमलबजावणी करण्याचं प्रशिक्षण आमच्याकडे नाही. संविधानाच्या माध्यमातून कल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्यासंबंधी आमच्याकडे कोणतीही योजना नाही. आमच्याकडे मान्यताप्राप्त पक्ष संघटना नाही. त्यामुळं आम्ही मागणारे लोक बनलेलो आहोत, देणारे बनू शकलेलो नाही. कल्याणकारी व्यवस्थेचे निर्माते आम्ही बनू शकलेलो नाही. दुसऱ्या कोणीतरी कल्याणकारी व्यवस्था निर्माण करावी, आमचं कल्याण करावं, ही आमची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा असते वैचारिक दुश्मनांच्याकडून, की जे आमचे वैचारिक दृष्ट्या डिटरमाइन एनिमी आहेत. अशा लोकांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो की त्यांनी संविधानाची अंमलबजावणी करावी. आणि ही अपेक्षा आपण का ठेवतो? कारण आमचा मान्यता प्राप्त पक्ष संघटना अस्तित्वात नाही. आणि मग काय झालं? मागच्या 75 वर्षामध्ये काय झालं? जे संविधानाच्या विरोधी शक्ती आहेत, यांच्या हातामध्ये देश चालवण्याची आणि संविधान राबवण्याची जबाबदारी आम्ही भारतीय जनतेनं सोपवली. कारण त्यांनी त्यांचे मान्यता प्राप्त पक्ष निर्माण केले. आज सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी, बीजेपीची पार्श्वभूमी ही जनसंघाची आहे आणि जनसंघाची पार्श्वभूमी ही RSS मधून आलेली आहे. या गोष्टीला साधारणपणे 100 वर्ष झालेली आहेत.
26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालं. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1950 ला जनसंघाची स्थापना झाली. जनसंघामध्ये कोण कोण होतं? जनसंघामध्ये काही RSSचे लोक होते, हिंदू महासभेचे काही लोक होते आणि काँग्रेस पक्ष फुटला काही प्रमाणामध्ये आणि फुटलेली काँग्रेस होती. तेव्हा RSS, हिंदू महासभा, फुटलेली काँग्रेस आणि इतर काही लोक यांच्या माध्यमातून संविधान लागू झाल्यानंतर ताबडतोब या पक्षाची निर्मिती झाली की जो पक्ष, ती संघटना आज सत्तेमध्ये आहे. 50 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होती. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, एक तर बीजेपी किंवा काँग्रेस. आमचं काय? सगळ्यात गंभीर महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचं काय? जोपर्यंत आम्ही याच्यावर विचार करत नाही तोपर्यंत काय होणार? भाजपला हटवण्याचं काम आम्ही काँग्रेसकडे आउटसोर्स करणार. म्हणजे भाजपला हटवण्याचं काम काँग्रेसने केलं पाहिजे, काँग्रेसला हटवण्याचं काम भाजपनं केलं पाहिजे, अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली. ती म्हणजे द्विदलीय संसदीय प्रणाली, 2 पार्टी सिस्टीम. इतर पक्ष कमजोर होत आहेत आणि अशी ही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. बीजेपी किंवा काँग्रेस, काँग्रेस किंवा बीजेपी, आमच्या समोर इतर कुठलाही पर्याय नाही, कारण आम्ही जबाबदारीच घेतलेली नाही. तेव्हा आपल्याला पर्याय हा विचार न करता जबाबदारी हा विचार केला पाहिजे. मला अनेक लोक विचारत असतात, सर काय पर्याय? मी म्हणत असतो, पर्यायाचा विचार करण्यापेक्षा आपण जबाबदारीचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण जबाबदारीनं वागू, जबाबदारीनं कार्य करू, जबाबदारीनं किंमत मोजू आणि मग पर्याय निर्माण करता येऊ शकतो किंवा जबाबदारी घेता येऊ शकते. संविधान अंमलबजावणी करण्याची, देश चालवण्याची जबाबदारी आज परिस्थिती हवालदिल करणारी आहे, नक्कीच आहे. परंतु माझा या गोष्टीवर दृढ विश्वास आहे की कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी घडतात. फक्त जबाबदारी घेण्याची आपली तयारी पाहिजे, किंमत मोजण्याची तयारी पाहिजे. कारण आपण काय करतो, दर 5 वर्षांनी निवडणुका येतात. दर 5 वर्षांनी आपलंही आयुष्य 5-5 वर्ष पुढे पुढे सरकत जातं आणि आपण आपल्या वैयक्तिक आयुष्य ते कसं कसं वाढतं, आपलं वय कसं वाढतं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असं ते वाढत जातं. आपण माणसाचं वय सामाजिक क्षेत्राला लागू करतो, राजकीय क्षेत्राला लागू करतो. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माणसाचं वय साधारणपणे 70-75 वर्ष जर ऍव्हरेज लाईफ असेल तर ते वृद्धापकाळाचं वय मानलं जातं. सोशो पॉलिटिकल लाईफ, सामाजिक राजकीय जीवन, हे वेगळ्या प्रकारचे त्याचे मापदंड असतात. जेव्हा आपण म्हणतो की 75 वर्ष झाली आमच्या संविधानाला, आमच्या लोकशाहीला 75 वर्ष झाली, तर ते सोशो पॉलिटिकली 75 वर्ष नाही. आपण आपल्या स्वतःच्या वयाप्रमाणे विचार करतो की 75 वर्ष झाली. हो, कॅलेंडर प्रमाणे 75 वर्ष झाली. कॅलेंडर प्रमाणे जरी 75 वर्ष झालेली असली तरी सोशो पॉलिटिकल लाईफ जे असतं, देशाचं, राष्ट्राचं, संविधानाचं, व्यवस्थेचं, लोकशाहीचं, संसदीय प्रणालीचं 75 वर्ष हे काही महिन्यासारखे असतात. 75 महिन्यासारखे असतात. कॅलेंडरचं 1 वर्ष हे सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये 1 महिन्यासारखं असतं. तेव्हा 75 वर्ष ही आपण जी आता या ठिकाणी मोजलेली आहेत, ही कॅलेंडरची 75 वर्ष आहेत. सामाजिक राजकीय जीवनाची ती फक्त 75 महिने असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मग 75 महिने म्हणजे किती? 7-8 वर्ष, 5-6-7 वर्ष. या अर्थानं आपलं संविधान यंग आहे किंवा बाल्यावस्थेत आहे असं आपण म्हणू शकतो, लहान आहे वयानं. सोशो पॉलिटिकल लाईफ नुसार आपली लोकशाही ही अजून यंग आहे किंवा कुमार आहे.
म्हणजे लहानपणी आपण पुस्तकात शिकायचो बालभारती, त्यानंतर थोडं मोठं झाल्यावर शिकलो कुमार भारती, आणि त्यानंतर कॉलेजला आल्यानंतर आपण काय शिकलो युवक भारती. तेव्हा बाल भारती, कुमार भारती, युवक भारती, 7-8 वर्ष म्हणजे युवक भारती सुद्धा नाही. कुमार भारती किंवा बाल भारती याच्या संदर्भामध्ये हा विषय आहे सोशो पॉलिटिकल लाईफ मध्ये. मग जर आपण अजूनही कुमार भारतीच्या वयामध्ये असू तर आपण, म्हणजे आपली व्यवस्था, आपल्याला किती वर्ष हवी ही व्यवस्था? अनंत कालासाठी हवी आहे, हजारो लाखो वर्षासाठी हवी आहे. कारण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व प्रणाली ही मानवतेची तत्व प्रणाली आहे. तेव्हा आपण निराश होण्याचं कारण नाही, पण जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. जर आपल्याला भारतीय संविधान हे अनंत कालासाठी हवं आहे, ही व्यवस्था अनंत कालासाठी हवी आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मानवतेची व्यवस्था आहे, ती चिरकाल टिकणारी व्यवस्था आहे, तर आपण हताश होण्याचं काहीही कारण नाही. पण यासाठी जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे, किंमत मोजण्याची आवश्यकता आहे. वेळ, पैसा, बुद्धी, श्रम आणि कौशल्य या स्वरूपामध्ये किंमत मोजल्याशिवाय आपण कोणतीही समस्या सोडवू शकत नाही. आज आपला मान्यता प्राप्त पक्ष नाही, राजकीय अपयश आहे, ती एक समस्या आहेच. पण मला स्वतःला असं वाटतं त्याही पेक्षा मोठी समस्या आहे की आपलं त्याग आणि समर्पण नगण्य आहे, अत्यंत कमी पडत आहे. खास करून जो बुद्धिजीवी वर्ग आहे, शिकला सवरलेला वर्ग आहे, माझ्या सहित आपल्या सगळ्यांचं त्याग आणि समर्पण हे नगण्य आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की आपल्या मिळकतीमधील 20वा भाग समाजासाठी खर्च करा. म्हणजे मला जर 1 लाख रुपये पगार असेल तर दर महिन्याला 20वा भाग म्हणजे 5% 5,000 रुपये दरवर्षी मी समाजाचं देणं लागतो. मग हा विचार मी स्वतःशी केला पाहिजे. जर या 1 लाख रुपये पगारामधले 5,000 रुपये मी दर महिन्याला न चुकता समाजासाठी बाजूला काढून ठेवतो का? आपण घराच्या हप्त्यासाठी बाजूला काढून ठेवतो, आपण कारच्या, मोटरसायकलच्या हप्त्यासाठी बाजूला काढून ठेवतो, आपल्या घरातल्या घरगुती गरजांच्यासाठी बाजूला काढून ठेवतो, शिक्षणासाठी आपण पैसे बाजूला काढून ठेवतो. सोशो पॉलिटिकल सिच्युएशन देशातलं बदलावं, या परिवर्तनासाठी आपण आपल्या मिळकतीचा 20वा भाग समाजासाठी खर्च करतो का? हा प्रश्न मी स्वतःला विचारला पाहिजे. आपण सगळ्या बुद्धिजीवी वर्गाने स्वतःला विचारला पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी जे पोस्ट डॉक्टरेट जेव्हा केलं तेव्हा भारतच नव्हे तर आशिया खंडातील बाबासाहेब हे पहिले पोस्ट डॉक्टरेट अर्थतज्ञ. त्यांचे विषय कुठले? पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त व्यवस्था, पॉलिटिकल इकॉनॉमी, राजनैतिक अर्थशास्त्र, वेलफेअर इकॉनॉमी, कल्याणकारी अर्थशास्त्र. तेव्हा जगातील हे सर्वात मोठे अर्थतज्ञ आपल्याला सांगतात की आपल्या मिळकतीमधील 20वा भाग समाजासाठी खर्च करा. याचा अर्थ 95% स्वतःच्या घरामध्ये वापरा आणि केवळ 5% समाजाला न चुकता द्या, बाजूला काढून ठेवा. ते आम्ही करत नाही. याचा अर्थ चळवळीसाठी साधनं निर्माण करण्यासाठी, संसाधनं निर्माण करण्यासाठी आम्ही कमी पडत आहोत. मग आमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कशा निर्माण होणार? आमची चळवळ कशी चालणार? मग आमची चळवळ आर्थिक दृष्ट्या परावलंबी बनते आणि जी चळवळ, जे कार्यकर्ते परावलंबी असतात ते कधीही विकले जाऊ शकतात आणि मान्यता प्राप्त पक्ष त्यांना विकत घेऊ शकते. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की आजची जी घातक परिस्थिती आहे, या घातक परिस्थितीमध्ये दुश्मनाने काय केलं आणि काय करावं यावर आमचं नियंत्रण नाही, आमचं स्वतःवर तरी नियंत्रण आहे का? हा प्रश्न मी मला स्वतःला पहिल्यांदा विचारला पाहिजे. किंमत मोजण्यासाठी, राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जी किंमत मोजावी लागते, यासाठी आमचं त्याग आणि समर्पण हे नगण्य स्वरूपाचं आहे. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणजे ते बीजेपीने काय केलं, काँग्रेसने काय केलं, RSSने काय केलं, कम्युनिस्टांनी काय केलं, ह्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय करावं हे आम्ही नाही ठरवू शकत. त्यांनी कसं करावं यावर आमचं नियंत्रण नाही. आज ते शासक आहेत आणि आमच्या महामानवाने आम्हाला संदेश दिलेला आहे की आम्हाला शासनकर्ते बनायचे.
तेव्हा शासनकर्ते बनायचं असेल तर त्यासाठी पूर्व शर्त आहे, पहिल्यांदा मान्यता प्राप्त पक्ष बनवावा लागेल लोकशाहीमध्ये. मग मान्यता प्राप्त पक्ष बनण्यासाठी जी जी व्यवस्था लागेल त्यातली पहिली पूर्व शर्त आहे किंमत मोजणे, प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे, कल्याणकारी बहुमत निर्माण करणे आणि यासाठी प्रबोधन प्रक्रिया गतिमान करणे, प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित करावे लागतील. प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित करावे लागतील. आज आपलं प्रबोधन कमी पडत आहे आणि प्रबोधनाचे केंद्रबिंदू भरकटलेले आहेत, हे वास्तव आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मग नव्यानं निश्चित करायचे म्हणजे कुठले निश्चित बिंदू असले पाहिजेत? प्रबोधनाचा केंद्रबिंदू अर्थातच पाहिला असला पाहिजे लोकशाही. त्याची सुरुवात बाबासाहेबांची जी लोकशाहीची व्याख्या आहे यापासून करावा लागेल. त्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. प्रबोधनाचा दुसरा महत्वाचा केंद्रबिंदू आहे आपली भारतीय संघराज्य व्यवस्था, युनियन ऑफ इंडिया. युनियन ऑफ इंडिया, भारतीय संघराज्य या विषयावर आम्ही कधीही चर्चा करत नाही. आम्ही लोकशाहीची व्याख्या भारतीय संदर्भामध्ये सांगत नाही, मांडत नाही. आम्ही भारतीय संघराज्य हा शब्दही उच्चारत नाही. प्रबोधनाचा महत्वाचा तिसरा केंद्रबिंदू आहे संसदीय प्रणाली. आणि या संसदीय प्रणालीमधील निवडणुका, मजबूत पक्ष संघटना आणि कल्याणकारी बहुमत निर्माण करणे यासाठी आमच्याकडे व्यवस्था नाही. प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे भारतीय संविधान. भारतीय संविधानाचं प्रबोधन, प्रशिक्षण याची व्यवस्था आमच्याकडे नाही. प्रबोधनाचा आणखी एक केंद्रबिंदू असला पाहिजे कल्याणकारी व्यवस्था. आपलं स्टेट हे कल्याणकारी राज्य आहे. स्टेट आपण जेव्हा म्हणतो ते एक राज्य, राष्ट्र आणि राज्य राष्ट्र आहे. भारतीय संविधानामध्ये राज्य, राष्ट्र किंवा स्टेटची व्याख्या ही 2 वेळा दिलेली आहे, रिपीट केलेली आहे, म्हणजे ती अत्यंत महत्वाची आहे. मग राज्य म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, राज्य राष्ट्र म्हणजे काय? राज्य राष्ट्र, राज्य राष्ट्र. आपल्या देशातलं प्रत्येक गाव, या गावची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरामध्ये असणारी महानगरपालिका, राज्याची विधानसभा, अस्तित्वात असेल तर विधान परिषद, राज्याचे मुख्यमंत्री, त्यांची मंत्री परिषद, माननीय राज्यपाल महोदय, भारत सरकार, भारतीय संसद, लोकसभा, राज्यसभा, सर्व सैन्य दले, न्यायालय, प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, महामहिम राष्ट्रपती यांची व्यवस्था, हे सर्व म्हणजे राज्य राष्ट्र, अर्थात राज्य राष्ट्र. आणि कोणत्या प्रकारचं राज्य राष्ट्र? कल्याणकारी राज्य राष्ट्र. आणि हे राज्य राष्ट्र निर्माण करणे ही देखील गतिमान प्रक्रिया आहे, सातत्यपूर्ण चालणारी गतिमान प्रक्रिया असली पाहिजे. हा आमचा प्रबोधनाचा केंद्रबिंदू कधीही नव्हता आणि नाही. तेव्हा कल्याणकारी राज्य राष्ट्र हा आमचा प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. ती कल्याणकारी व्यवस्था कशी निर्माण होईल याच्यासाठीची साधनं, संसाधनं, आर्थिक व्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त व्यवस्था, राजनैतिक अर्थशास्त्र, हे आमचे प्रबोधनाचे केंद्रबिंदू असले पाहिजे की आम्ही महामानवाचे अनुयायी आहेत. महामानवांचेच हे विषय आहेत. तेव्हा कल्याणकारी राज्य राष्ट्र हा आमचा प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. अर्थशास्त्र हा आमचा केंद्रबिंदू असला पाहिजे की ज्यामध्ये पॉलिटिकल इकॉनॉमी, पब्लिक फायनान्स, सस्टेनेबल फायनान्स, वेलफेअर इकॉनॉमिक्स हे आमचे प्रबोधनाचे केंद्रबिंदू असले पाहिजेत. आज जगासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे शाश्वत विकास. 17 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय इयर 2030.
2030 सालापर्यंत जगानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून 17 उद्देश निर्धारित केलेले आहेत की जे उद्देश सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, संधारणीय विकास, शाश्वत विकासाच्या संदर्भामध्ये आहे. आधुनिक काळामध्ये, आजच्या काळामध्ये मानव विकास आणि शाश्वत विकास हे प्रबोधनाचे केंद्रबिंदू असले पाहिजे. 21व्या शतकामध्ये जो मानव विकास आणि शाश्वत विकास जगानं सांगितलेला आहे, हे सर्व मुद्दे भारतीय संविधानामध्ये 75 वर्षापासून अस्तित्वात आहेत. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानामध्ये शाश्वत विकासाचे जे उद्देश सांगितलेले आहेत ते 75 वर्षापासून अंतर्निहित आहेत. म्हणजे जी गोष्ट आज जगाला समजत आहे ती गोष्ट आमच्या संविधान निर्मात्यांनी 75 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे, परंतु आम्ही त्यावर कुठलाही अंमलबजावणी कृती कार्यक्रम बनवला नाही, किंबहुना त्यावर चर्चाही केली नाही. तेव्हा आज प्रबोधनाचा महत्वाचा केंद्रबिंदू असला पाहिजे शाश्वत विकास, मानव विकास. आम्ही कुठल्या तरी भलत्या झुमल्यामध्ये, कुठल्या तरी भलत्याच विकासामध्ये पडतो. विकास विकास विकास, कोणता विकास पाहिजे आपल्याला? आम्ही संविधान मानणारे लोक, आमच्यासाठी विकास महत्वाचा आहे, मानव विकास, शाश्वत विकास. तेव्हा 17 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर प्रबोधन आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतील. आणि या सगळ्यांच्यासाठी या प्रबोधनाचे जे केंद्रबिंदू नव्यानं आपण निश्चित करू इच्छितो, यासाठी प्रभावी प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करावी लागेल. तेव्हा एकीकडं मताधिकार जागृती अभियान आणि त्याच वेळी भावी जनप्रतिनिधी प्रबोधन प्रशिक्षण व्यवस्था. मताधिकार जागृती अभियान हे आपल्याला प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित केल्याशिवाय करता येऊ शकत नाही. आज आपण निवडणुकीमध्ये अपयशी आहोत. का अपयशी आहोत? लोक आपल्याला मतं देत नाहीत. जरा सोप्या भाषेत सांगतो, लोक आपल्याला मतं का देत नाहीत, आपला मान्यता प्राप्त का बनत नाही, याचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा मला प्रतिप्रश्न स्वतःच्या मनामध्ये निर्माण होतो. मला असं वाटतं, लोकांनी आपल्याला का म्हणून निवडून द्यावं? आम्ही काय तीर मारलाय? लोकांनी आपल्याला मतं का द्यावी या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपण शोधून काढू शकत नाही तोपर्यंत आपण कल्याणकारी काही कुठलंच बहुमत निर्माण करू शकत नाही. आता जे पक्ष मान्यता प्राप्त पक्ष संघटना आहेत त्यांची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे, ती समाधानकारक नाही, पण तरी लोक त्यांना निवडून देतात. ईव्हीएमचा विषय तर आम्हीकडे आलेला, पण मागचे 75 वर्ष आम्ही बहुमत निर्माण करू शकलेलो नाही, आजही करत नाही. आज परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे असं वाटतंय. पण या प्रश्नाचं उत्तर आपण कधी शोधून काढणार की लोकांनी आम्हाला निवडून का द्यावं? आमच्याकडे कुठल्या योजना आहेत का? आमच्याकडे काही कल्याणकारी बहुमत आहे का? हा विषय आणखी सोपा करून सांगण्यासाठी एक साधी कल्पना करा. समजा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची पक्ष संघटना याला लोकांनी निवडून दिलं आजच्या तारखेला. अशी कल्पना करा. अर्थमंत्री कोण होणार? त्यांच्याकडे कुठली अर्थव्यवस्था आणि त्याची योजना आहे? तेव्हा देश चालवण्याचं प्रशिक्षण, याचा अर्थ असा नाही की जे आता सत्तेमध्ये आहेत त्यांना खूप काही कळतं, पण जगामध्ये जिथं जिथं संसदीय लोकशाही आहे तिथं तिथं लोकांची एक मास मेंटॅलिटी असते आणि त्यामध्ये काही सद्गुण असतात. आपल्याला आश्चर्य वाटेल मी बोलतोय त्याचं. जो मतदार त्याला मताचा अधिकार मिळालेला आहे, अडल्ट फ्रँचाईज मिळालेली आहे. जगामध्ये जिथं जिथं लोकशाही आहे तिथं कुठंही जा, एक गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे जनतेची एक लोकशाहीमध्ये विशिष्ट मानसिकता असते. काय मानसिकता असते? आपण ज्याला निवडून देतो त्यांनी भले आपलं कल्याण नाही केलं तरी चालेल, कारण तो करणार नाही हे त्यांना माहिती असतं. आपण नालायक लोकांना निवडून देतो हे पण माहिती असतं, पण बाबा कसं का होईना आम्ही तुला निवडून देतोय, तुझ्या पक्ष संघटनेला निवडून देतोय, तू देश चालव.
किंवा त्या लोकांना माहित असतं की भले आपले काय का भले ना करणार, ही पक्ष संघटना, हा पक्ष देश चालवेल, असा कॉन्फिडन्स म्हणा, समज म्हणा, गैरसमज म्हणा, हा जनतेमध्ये असतो, म्हणून लोक निवडून देतात. मग काँग्रेसला देतील, बीजेपीला देतील, शिवसेनेला देतील, दोन्ही सेनेला देतील, दोन्ही राष्ट्रवादीला देतील, कम्युनिस्टांना देतील, तृणमूलला देतील, आपला देतील, आपल्याला निवडून देत नाहीत. फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या अनुयायांना त्यांच्या पक्ष संघटना अस्तित्वातही नाहीत आणि जे कोणी निवडणुकीला उभे राहतात त्यांना निवडून देत नाहीत. मग प्रतिप्रश्न आपल्याला विचारला पाहिजे, लोकांनी का म्हणून निवडून द्यावं? आपल्याला जनतेला हा कॉन्फिडन्स द्यावा लागेल ना की आम्ही देश चालवू शकतो. आता हे जे कार्य आहे याविषयी आम्हाला कॉन्फिडन्स नाही, आमच्या कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स नाही, मग किंवा आम्हाला तेवढं थांबायची तयारी नाही. कार्यकर्त्याला काय वाटतं, आता जरा स्पष्ट सांगतो, कार्यकर्त्याला वाटतं की मला तिकीट मिळावं, मी आताच निवडून जावं, विधानसभेत जावं. असं होत नसतं. आताचे जे प्रस्थापित ज्याला आपण म्हणतो ते पक्ष बघा, त्यांचा इतिहास बघा. काँग्रेसला 150 वर्षाची परंपरा आहे असं मानलं जातं. भाजप जो जनसंघ आणि RSSची ती पाळंमुळं आहेत, त्यांनाही आता 100 वर्ष झाली. जनसंघाची स्थापना होऊन 75 वर्ष झाली. त्यांनी 49 वर्ष वाट बघितली. महाराष्ट्रामध्ये जे दुसरे पक्ष आहेत त्यांचेही कोणाचे 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष इतकी पार्श्वभूमी आहे. बाबासाहेब असं सांगतात की पॉलिटिक्स हे काय असतं, तो दम आणि धीराचा असा तो मार्ग आहे, असा तो खेळ आहे. दम आणि धीर म्हणजे आता जर आपण सक्सेसफुल पॉलिटिक्स साठी प्रारंभ केला, कारण आतापर्यंत फेल्युअर आहे, तर किमान 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 20 वर्ष तरी लागतील. आणि याच्या काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे निवडणूक लढवणं. पहिली निवडणूक बऱ्याच वेळा हरलीच जाते, पण आपल्याला खातं उघडावं लागेल. म्हणजे विधानसभेमध्ये किमान एक तरी सदस्य हा ज्यांना पक्ष संघटना निर्माण करायची मान्यता प्राप्त, त्याची सुरुवात म्हणजे एक तरी विधानसभेत जायला पाहिजे. मग त्या एकाचे 3 कसे होतील, 3चे 9 कसे होतील, 9 झाल्यानंतर मान्यता प्राप्त पक्ष कसा बनेल, किती प्रक्रिया आहे. तेव्हा खातं खोलणं, त्यानंतर मान्यता प्राप्त पक्ष बनवणं, त्यानंतर विरोधी पक्षामध्ये राहणं, बनणं आणि त्यानंतर सत्तेमध्ये जाणं, या किमान 4 स्टेप आहेत. एका स्टेपसाठी किमान 5 वर्ष थांबावं लागतं. कितीही मोठं काहीही केलं, सगळी परिस्थिती अनुकूल असली तरी किमान 20 वर्ष लागतील. आपल्याला परिस्थिती प्रतिकूल आहे. मग प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी किती दम आणि धीराचा खेळ करावा लागेल आणि किती किंमत मोजावी लागेल, किती त्याग आणि समर्पण करावं लागेल, याची फक्त आपण कल्पना करू शकतो. आणि ती करत असताना आपल्याला कधी कधी असं वाटतं की हे शक्य नाही, म्हणजे आपला कॉन्फिडन्स जातो. आणि बघा आपण काय करतो, दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाची दलाली करायला सुरुवात करतो. माफ करा, मी जरा थोडा वाईट शब्द वापरला. आपण दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाच्या मागे लागतो. मग ते आपल्याला तिकीट देण्याचं आम्हीच दाखवतात, शक्यतो देतच नाही, आणि मग काहीच होत नाही. तेव्हा सोशल पॉलिटिकल लाईफ मध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, आज जे काय आपण कार्य करू, आज जे काय आपण किंमत मोजली, तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला पुढच्या पिढीला मिळत असतात. एवढं मोठं पेशन्स पाहिजे. म्हणजे जर आम्ही 1950 ला या पेशन्सने काम केलं असतं तर कदाचित आज आपण शासनकर्ते झालो असतो. आज काम सुरू केलं तर तेही आपल्याला अहोरात्र काम करून मोठी किंमत मोजली, त्याग आणि समर्पण दिलं, आयुष्य त्या ठिकाणी पणाला लावलं, तर 20 वर्षानंतर पुढच्या पिढीला काहीतरी मिळू शकतं. पण आज जर आपण हा सोशल पॉलिटिकल लाईफचा विचार केला, तेव्हा हजारो वर्षांसाठी ही व्यवस्था पाहिजे असा जर विचार केला, तर आपण 20 वर्ष 25 वर्ष त्याग आणि समर्पण देऊ शकतो. म्हणजे ही चळवळ पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी आपल्याला पेशन्स, त्याग आणि समर्पण आणि किंमत मोजणे याशिवाय पर्याय नाही. आता हे जे सगळं झालं, हे झालं थेरॉटिकल बोलणं, ही झाली डॉक्ट्रीन, ही झाली तत्व प्रणाली.
मग प्रत्यक्षामध्ये आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला पहिल्यांदा सक्सेसफुल पॉलिटिक्ससाठी, यशस्वी राज्यकारणासाठी आजची परिस्थिती जी प्रतिकूल आहे ती अनुकूल कशी करता येईल? पहिले 5 वर्ष आपल्याला किमान 5 वर्ष इकोसिस्टमसाठी काम करावं लागेल. इकोसिस्टम म्हणजे परिस्थितिकी. ही परिस्थितिकी आपल्याला फेवरेबल होण्यासाठी काम करावं लागेल. आणि ती करत असताना आपली पक्ष संघटना निर्माण करण्यासाठी पॉलिटिकल ट्रेनिंगची व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि हे कार्य आम्ही हातात घेतलेलं आहे. आम्ही राष्ट्र निर्माण जनपरिषदेच्या माध्यमातून इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी रिसर्च अँड ट्रेनिंग, लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही इन्स्टिट्यूट विकसित करीत आहोत. आणि त्यासाठी वेगवेगळे टास्क फोर्स बनवत आहोत. येत्या 26 जानेवारीला दुपारी 3 वाजता आम्ही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. राष्ट्र निर्माण जनपरिषद आणि इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी रिसर्च अँड ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण प्राध्यापक संमेलन आयोजित केलेलं आहे. इथं पुण्यामध्ये पुणे इंटरनॅशनल स्कूल याचं जे सभागृह आहे, या सभागृहामध्ये 26 जानेवारीला दुपारी 3 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. राष्ट्र निर्माण प्राध्यापक संमेलन. तेव्हा या मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला असा अनुरोध करू इच्छितो की या कार्यक्रमाला प्राध्यापक बुद्धिजीवी वर्ग, प्राध्यापक म्हणजे उच्च बुद्धिजीवी वर्ग, यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. पुढच्या महिन्यामध्ये आम्ही वकिलांचं संमेलन घेणार आहोत. त्यानंतर अभियंत्यांचं संमेलन घेणार आहोत. त्याच्यातून प्रबोधन प्रशिक्षण प्रक्रिया निर्माण करणार आहोत, साधनं निर्माण करत आहोत. तेव्हा वकील, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, त्यानंतर आपण कलावंतांचं प्रशिक्षण घेणार आहोत 1 दिवसाचं किंवा 2 दिवसांचं. ग्रामीण भागामध्ये पक्ष संघटना निर्माण करण्यासाठी आपल्याला सरपंचांची परिषद आयोजित करायची आहे. पत्रकारांचं संमेलन आणि पत्रकारांचं प्रबोधन प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. आणि याच्यातून आपल्याला कार्यकर्ते विकसित करणे, कार्यकर्ते निर्माण करणे ही प्रक्रिया राबवावी लागेल. कोणतीही पक्ष संघटना यशस्वी व्हायची असेल तर कार्यकर्ता, तळमळीचा कार्यकर्ता, समर्पित कार्यकर्ता महत्वाचा असतो. कार्यकर्त्याशिवाय कोणतीही पक्ष संघटना निर्माणच होऊ शकत नाही, टिकूही शकत नाही. आणि म्हणून मजबूत कार्यकर्ता, प्रशिक्षित कार्यकर्ता हे आपल्याला घडवण्यासाठी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपल्याला कार्यकर्त्यांना निवडून प्रशिक्षित करावं लागेल. आणि यासाठी हे जे कार्य आहे, हे जे टास्क आहे, यासाठी आम्ही कार्य दल विकसित करत आहोत, टास्क फोर्स विकसित करत आहोत. या मार्गाने गेलं तर आपण इकोसिस्टमला कॉन्ट्रीब्युट करू शकतो. मला जो वेळ दिलेला आहे तो आता जवळपास संपत आलेला आहे. तेव्हा इकोसिस्टमला आपल्याला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. प्रशिक्षणाची व्यवस्था बनवली पाहिजे. प्रबोधनाचे केंद्रबिंदू जे मी 10-12 केंद्रबिंदू सांगितले ते नव्याने निश्चित केले पाहिजेत. त्याग आणि समर्पण दिलं पाहिजे. किंमत मोजली पाहिजे. वेळ, पैसा, बुद्धिश्रम आणि कौशल्य या स्वरूपामध्ये. आणि ही पद्धती ही महामानवांची पद्धती आहे. बाबासाहेबांचं पॉलिटिक्स हे अतिशय सक्सेसफुल पॉलिटिक्स होतं. संविधान सभेमध्ये बाबासाहेब एकटेच होते. कुठल्याच प्रकारचं बहुमत नव्हतं. पण तरी सुद्धा आपल्या नॉलेजच्या आधारे आणि आपल्या अनुभवाच्या आधारे बाबासाहेब त्यांचं जर 40 वर्षाची कारकीर्द आपण सार्वजनिक जीवनातली बघितली तर 30 वर्ष कोणत्या ना कोणत्या सभागृहामध्ये होते. तेव्हा सक्सेसफुल पॉलिटिक्स त्यांनी केलं. आम्ही महामानवाचे अनुयायी आहोत. आपल्याला त्याच मार्गाने कार्यरत व्हावं लागेल. संविधानाच्या शिल्पकारानं जे आपल्याला तत्वप्रणाली दिलेली आहे, कार्य दिलेले आहे, मेथॉडॉलॉजी दिलेली आहे, ती राबवावी लागेल. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला कार्यरत व्हावं लागेल. हे कार्य कुणीही एक व्यक्ती करू शकत नाही. आपला उद्दिष्ट आहे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. या समान उद्दिष्टासाठी संघटना बळकट करणे म्हणजे काय? एका समान उद्दिष्टासाठी जेव्हा जास्तीत जास्त लोक एकत्र येतात, एकमेकांना साथ आणि सहयोग देतात, सहकार्य करतात आणि कार्यरत होतात, तेव्हा संघटना बांधणीची प्रक्रिया बळकट होते. मग ही बांधणी बळकट करण्यासाठी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे की ज्यातून निर्माण होणारे कार्यकर्ते हे इकोसिस्टम निर्माण करतील. आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं तर ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स ही संस्था आपण
इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी रिसर्च अँड ट्रेनिंगच्या माध्यमातून विकसित करत आहोत. यासाठी आपल्या सगळ्यांचा साथ सहयोग अपेक्षित आहे. या ठिकाणी मला या मीडियानं या फेसबुक चॅनलनं या ठिकाणी निमंत्रित केलं, याबद्दल आपल्या टीमचं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या प्रति धन्यवाद प्रदर्शित करू इच्छितो. माझं बोलणं आपण शांतपणे ऐकलं याविषयी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि भारतीय लोकशाहीसाठी, भारतीय संविधानासाठी मी एक घोषणा तयार केलेली आहे, ती या ठिकाणी सांगतो. म्हणजे भारतीय संविधानाचं ज्याला आपण सार म्हणतो ते या ठिकाणी मी सांगतो. ती घोषणा आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये देऊ शकता. जय भारत, जय भारत, जय भारताचे संघराज्य, जय भारत, जय भारताचे संघराज्य, जय राज्य राष्ट्र, जय संविधान, जय भीम. धन्यवाद. थँक्यू.